हॅलो, गुड इव्हनिंग आणि नमस्कार सगळ्यांना. आपण स्वावलंबन फाउंडेशनच्या मंचावर परत एकदा इंटेलिजंट टॉक शो साठी भेटतो आहोत आणि माझ्या बरोबर आज दोन मैत्रिणी आहेत. मागच्या वेळी एक मैत्रीण होती, यावेळी दोन मैत्रिणी आहेत, म्हणजे गप्पा जास्तीच रंगणार आहेत. माझ्या बरोबर आहे सीमा देसाई नायर आणि अपर्णा खोट. अपर्णा बरोबर बोले? हो बरोबर, सरनेम बरोबर बोलले? हो. तर आपण आज कशाबद्दल चर्चा करणार आहोत? आज आपण मोस्टली मुलांबद्दल, म्हणजे मुलं कोविड मध्ये कसं ऍडजस्ट करतात, काय करतात, आई वडिलांनी काय करावं, आजी आजोबांनी काय करावं, ह्याच्यावर थोडक्यात आपण चर्चा करूया. तर मी गप्पा रंगणारच आहेत आणि त्यानंतर आपल्याला लोकांकडनं, म्हणजे आपल्या स्वावलंबन फाउंडेशनच्या मेंबर्सकडनं प्रतिसादी हवाय. आपण त्यांच्याकडनं फीडबॅकही मागत आहोत. तर आपण सुरू करूया गप्पा. अगदी. हो ना. थोडक्यात मला तुझ्याबद्दल सांग, म्हणजे सगळ्या मेंबर्सना तुझ्याबद्दल कळेल. तर तू सुरुवात कर. ओके, सो नमस्कार, मी सीमा देसाई नायर परत एकदा, आणि खूप थँक्स अ लॉट फॉर स्वावलंबन फाउंडेशन, नम्रता आणि अपर्णा टू शेअर दिस प्लॅटफॉर्म हिअर विथ मी टुडे. मी एक एंटरप्रेनर आहे, वस्त्र फॅशन अँड मोर ओपीसी प्रायव्हेट लिमिटेडची मी सोल डिरेक्टर आहे. फॉर 15 years आय एम इन दिस बिझनेस, आणि करंटली आय एम ऑल्सो डुईंग काउन्सिलिंग अँड मोटिवेशनल स्पीकिंग. सो NLP, विच इज अ न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, त्याचं मी बेसिक आणि ॲडव्हान्स सर्टिफिकेशन केलं आहे, आणि त्याद्वारे मी काउन्सिलिंग मध्ये आहे. सो स्पेशली या पॅन्डेमिक मध्ये आय एम डुईंग लॉट ऑफ पेरेंट चिल्ड्रन काउन्सिलिंग, आणि ह्याद्वारे मी जास्तीत जास्त लोकांच्या एन्झायटी किंवा हे जे टेम्पररी एन्व्हायरमेंट क्रिएट झालेलं आहे अबाउट अनसर्टनिटी, त्याच्याशी डील करते आहे. आय फील आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की असे काही टूल्स NLP द्वारे आपल्याला मिळतात की त्याद्वारे आपण लोकांच्या एन्झायटी पर्यंत रीच करू शकतो. पीपल हू वॉन्ट टू टॉक अबाउट इट. सो करंटली आय एम मोर इन टू काउन्सिलिंग अँड मोटिवेशनल स्पीकिंग. दिस इज माय इन जनरल बॅकग्राऊंड. I do a lot of programs for school children, one-to-one counseling, किंवा माझे स्मॉल सेशन्स असतात त्याच्यामध्ये NLP इन बिझनेस, NLP फॉर पॅरेंटिंग, NLP फॉर चिल्ड्रन, हे सगळे आपले कोर्सेस असतात. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. थोडक्यात तू लहान मुलांचं आणि मोठ्यांचं पण, म्हणजे अडल्टचं पण काउन्सिलिंग करतेस, काउन्सिलिंग पण करतेस? येस येस, हो हो, अगदी. थँक्यू ते सांगितल्याबद्दल. थँक्यू. अपर्णा, थोडं तुझ्याबद्दल सांगशील? थोडं सांगू? हो. ओके. ऍक्च्युली काय काय करते हा प्रश्न आहे. तर 29 वर्ष झाले मी श्रीयश नर्सरी या नावाने एक प्ले स्कूल चालवते. म्हणजे तळेगाव दाभाडेला जेव्हा प्ले स्कूल ही कन्सेप्ट नव्हती त्यावेळापासून मी ही प्ले स्कूलची कन्सेप्ट तळेगावात रुजवली आहे, आणि तेव्हापासून ही प्ले स्कूल चालवते. आणि प्ले स्कूल चालवता चालवता त्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी आल्या त्या सगळ्या करत गेले. मग पेरेंट्सचे प्रॉब्लेम कळत गेले, मुलांचे प्रॉब्लेम्स कळत गेले, मग पेरेंटिंग मध्ये आले. त्याच्यानंतर मग पेरेंटिंग करतानाही कुठेतरी असं वाटायला लागलं की नाही, सगळ्यांचं पेरेंटिंग सारखं नाही होऊ शकत, प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे. मग त्याच्यातून स्पेसिफिकेशन कडे जाता जाता डर्मॅटोग्लिफिक्स कडे वळले, आणि मग डर्मॅटोग्लिफिक्सच्या माध्यमातून फिंगरप्रिंटचा अभ्यास करून त्या काउन्सिलिंग मध्ये शिरले. आणि मुलांच्यासाठीच गेली 29 वर्ष मी काम करते, आणि त्याचबरोबर नंतर स्वावलंबन फाउंडेशन जॉईन केलं, आणि स्वावलंबन मध्ये महिलांचं सुद्धा फिंगरप्रिंटच्या माध्यमातून काउन्सिलिंग केलं. आणि अनेक वेळेला आपल्या ह्या कलामंच मधूनही मला चान्स मिळालेला आहे आपल्या बायकांना मार्गदर्शन करण्याचा, व्यवसायासाठी मार्गदर्शन करण्याचा. आणि या क्षेत्रात काम करता करता बऱ्याच गोष्टी शिकले. स्पेसिफिकली पॅन्डेमिकच्या काळात, की आपण म्हणतो ना शार्पन द एक्स, तसं आपलं हे नॉलेज वाढवण्यासाठी बऱ्याच लोकांकडून, छान लोकांकडून मला शिकायला मिळालं. आणि थँक्यू व्हेरी मच दोघांनी सांगितल्याबद्दल. मी माझ्याबद्दल थोडक्यात सांगते. माझं नाव नम्रता आहे. नमस्कार. मी कम्युनिकेशन्स कोच आहे. माझी स्पेशलिटी आहे इंग्लिश कम्युनिकेशन. मी 24 वर्ष अमेरिकेत राहिली आहे, आणि बँक ऑफ अमेरिकेत व्हाईस प्रेसिडेंटच्या म्हणजे पदावर राहिली आहे.
आणि खूप चांगला माझा म्हणजे तिकडचा प्रवास तर खूपच चांगला होता. आता इथे आले आणि इथे मुलांना शिकवते का, कारण की जेव्हा तिथे इंटरव्ह्यूज घ्यायचे आणि आपली इंडियन मुलं तिकडे यायची तर ते अभ्यासात सरस असायची, पण कम्युनिकेशन मध्ये ते कुठेतरी कमतरता मला भासायची आणि त्यामुळे पदवी किंवा दॅट जॉब वुड गो टू समवन एल्स. कोणाकडे म्हणजे आपल्या भारतीय मुलांकडे न जाता ती कुठेतरी कोणाकडे तरी दुसरीकडे जायची आणि त्याचं मेन कारण कम्युनिकेशन वीक असल्यामुळे असायचं. तर मी ठरवलं जेव्हा मी इंडियामध्ये परत जाईन तेव्हा मी कम्युनिकेशन वर जोर देईन आणि लहान मुलांपासून मी कम्युनिकेशनचे कोचिंग क्लासेस घेईन. तर सगळे म्हणतात स्पीच अँड ड्रामा, पण स्पीच अँड ड्रामा नाही आहे. दिस इज कोचिंग फॉर कम्युनिकेशन स्पेसिफिकली. आपण आपली मुलं जेव्हा घरी असतात तेव्हा भरपूर बोलतात, पण जेव्हा कोणी आपल्या घरी येतं किंवा आपण बाहेर घेऊन जातो मुलांना तेव्हा बोलत नाहीत, ते कोणाला हॅलो बोलत नाहीत, ते आपले विचार सांगू शकत नाहीत. खूपदा असं होतं आणि ते न व्हावं म्हणून मी माझ्या प्रती खूप प्रयत्न करते माझ्या वतीने. तर दॅट इज माय जॉब प्रोफाईल. त्याशिवाय मी मुलांना ग्लोबल एज्युकेशनचं पण काउन्सिलिंग करते. बाहेर जायचं आहे ज्या मुलांना एज्युकेशनसाठी त्याच्यासाठी पण मी काउन्सिलिंग करते आणि कुठेही ग्लोबली कुठेही जायचं असेल म्हणजे US, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड कुठेही जायचं असेल, युरोपमध्ये कुठेही, तर मी काउन्सिलिंग करते आणि माझे युनिव्हर्सिटी बरोबर रिलेशन्स आहेत आणि मी त्यांना बऱ्यापैकी स्कॉलरशिप आणि ऍडमिशन घेऊन द्यायचा प्रयत्न करते. तर तोही एक भाग आहे. आपण गप्पा मारूया आता मुलांबद्दल आणि मेनली कोविडमध्ये मुलांचे काय प्रश्न आहेत, त्यांचे काय चॅलेंजेस आहेत आणि आई वडिलांचा आणि मुलांच्या रिलेशन मध्ये काय ताण येतो किंवा येऊ शकतो का आणि तो ताण नाहीसा कसा करायचा त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. ओके. पहिला प्रश्न मी अपर्णाला विचारेन. अपर्णा, तुझी प्ले स्कूल आहे, तुझा प्ले स्कूल आहे आणि त्यात तर भरपूर पेरेंट्स आता कोविडमुळे म्हणजे त्या वयोगटाच्या मुलांना घरी ठेवणं 24 तास ते काही सोपी गोष्ट नाहीये. आणि त्याबरोबर म्हणजे आई वडिलांना पण घरून वर्क फ्रॉम होम आहे. तर ते म्हणजे काय काय प्रश्न असे म्हणजे तू 3 मोठे प्रश्न आई वडिलांनी तुला सांगितलेले काय तू सांगशील आम्हाला? ऍक्च्युली प्ले स्कूलचा जो वयोगट आहे तो 2 ते 4 वर्षाचा आहे माझा. सो त्या मुलांसाठी मी कुठलाही स्क्रीन टाइम दिलेला नाहीये. म्हणजे मी स्वतः पेरेंटिंग करते, सो मी त्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहे की इतक्या छोट्या मुलांना स्क्रीनवरती अभ्यास नको आहे. सो मी आई वडिलांना म्हणजे जितकेही माझे आधीचे होते ते पेरेंट्स आता गेले, यावर्षी नवीन येणार होते, सो त्यांना मी प्रत्येकाला हेच सांगितलेलं आहे. आणि स्वतःच्या हाताने करण्याचे काही गेम्स आहेत डेव्हलप केलेले आणि मी माझ्या शाळेत आलेल्या प्रत्येकाची डर्मेटोलॉजी टेस्ट करून घेते. सो त्या पद्धतीने मी त्यांना तसे तसे प्रत्येकाच्या मध्ये जे पोटेन्शियल आहे त्याप्रमाणे त्यांना आवडतील असे गेम्स दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने ती मुलं घरी खेळतात स्वतःच्या हाताने आणि पेरेंट्सना फक्त त्यांना डायरेक्शन द्यायला सांगितलेलं आहे. मी स्क्रीनवरचा कुठलाही अभ्यास ठेवलेला नाही. एक्सलंट माझ्या स्कूलमध्ये. एक्सलंट. कारण की स्क्रीन टाइम ह्यानी हानीच होते आणि तेवढ्या लहान मुलांना म्हणजे आपण फोन देतो. खूपसे मी पालक बघितलेत की ते फोन देतात त्यांच्या हातात आणि ते मुलं 2-3 वर्षाचीच युट्यूबवर कसं जायचं ते माहिती असतं, कोणते शोज पिक करायचं तेही माहिती असतं. पण सीमा आणि एक काय म्हणतात एक डेंजर सुद्धा असतो. देयर इज अ डेंजर टू गिव्हिंग द smartphone in the hands of a 3-year-old. So what would you advise parents about organizing their time? आपण वेळ आपला जो असतो म्हणजे दिवसभराचा तो पेरेंट्सनी स्वतःच्या कामात आणि मुलांमध्ये कसा ऑर्गनाइज करावा की जेणेकरून पेरेंट्सवर पण ताण नाही पडला पाहिजे, मुलांनाही असं वाटलं नाही पाहिजे की पेरेंट्स आपल्याकडे दुर्लक्ष करतात. काय सांगशील तू? हो, ऍक्च्युली जे काही सध्या पॅन्डेमिक मध्ये झालं आहे दॅट इज मेनली बिकॉज ऑफ दी सोशल अँड फिजिकल आयसोलेशन.
which the children are facing, right? Now this isolation ह्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर बऱ्याच प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. It is not everybody is going through certain anxiety, okay, no matter how positive you are, पण एक अनसर्टनिटी आहे, जसं आपण गेल्या वेळेस बोललेलो आहोत. लहान मुलांच्या एन्झायटी मध्ये जेव्हा त्यांच्या पॅरेंट्सचा रोल कधी येतो, ते घरात जे बघतात, घरातलं जे वातावरण असतं त्यांचं त्यांच्या मनावर नकळत कळत दोन्ही प्रकारे परिणाम होत असतात. जेव्हा आपल्या घरामध्ये एक निगेटिव्ह म्हणजे एखादा प्रॉब्लेम आहे आणि पॅरेंट त्याला म्हणतात की आता हे असं होणार, आता सगळं संपलंय, जर असं आपण म्हटलं तर त्याचा त्या मुलाच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल. आणि जर आपण मुलाला अशा प्रकारे सांगितलं की दिस इज टेम्पररी, हे पॅन्डेमिक आहे आणि पूर्ण जग हे फेस करत आहे, त्याच्याबरोबर आपणही व्यवस्थितरित्या ह्या संकटाला सामोरे जात आहोत, ह्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवणं. सो ती जी आपली पॅरेंट्सची जी मानसिकता आहे, एक पॉझिटिव्ह आणि एक अँक्शियस, या दोन्ही प्रकारच्या मानसिकतेचा मुलांवरती अगदी डायरेक्टली परिणाम होतो. आणि म्हणूनच आपण म्हणतो की जेव्हा आपण एखाद्या स्ट्रेस मध्ये चाललो आहोत, जे काही करंटली चाललो आहे आजूबाजूला, आपण काय वाक्य वापरतो, आपण काय शब्द वापरतो, आपण किती ट्रस्ट दाखवतो गव्हर्नमेंटवर, सोशल वर्कर्सवर किंवा पीपल हु आर ऑन द फ्रंट लाईन, आणि आपल्या वाक्यातनं जे आपण त्यांना त्यांच्या कानावर टाकतो आहे ते वारंवार मुलांकडे ते शब्द ऐकले जातात आणि ह्याच्यातनंच त्यांची पॉझिटिव्हिटी क्रिएट होणार आहे. दुसरी गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाची, एक शेड्यूल. ओके, व्हॉट वी से, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. नो मॅटर व्हॉट एज इज युअर चाइल्ड, जर पॅरेंट्सनी स्वतःचं एक शेड्यूल ठरवलं आणि मुलांचं एक शेड्यूल ठरवलं आणि पूर्ण घरात एका संगनमताने सगळ्यांनी मिळून घरात जे कोणी आहेत, ओके, त्यांनी एका जागी बसून जर एक शेड्यूल ठरवलं आणि एकमेकांच्या सहभागाने, लाईक अ बॉन्ड, इफ दे डिसाइडेड टू फेस दिस, आय डोंट थिंक सो देर इज एनिथिंग विच कॅन स्टॉप अस. आणि ह्याच्यामुळे मुलांमध्ये परत टीम वर्क, कसं आपण एखादी गोष्ट फेस करू शकतो, या सगळ्या परत त्यांच्या पॉझिटिव्हिटी ऍड होतच जाते. सो पेरेंट्स काय करतायत, ते कसा विचार करतायत आणि कसा फेस करतं हे सगळं डिरेक्टली मुलांवरती त्याचा इम्पॅक्ट होतो, असं मला वाटतं. आणि काय होतं ना, मला असं वाटतं की आपण जेव्हा मुलांबरोबर बसतो आणि बोलतो किंवा आणि त्याच्यामध्ये आई वडील असतात आणि आपल्या घराचे मोठे माणसंही असतात, तर आपण एकामेकांशी कसा संवाद साधतो ते मुलं बघतात. आणि जर आपण फोनवर असलो तर आपण मुलांना कसं सांगू शकतो की तुम्ही फोनवर राहू नका. म्हणजे जेवायसाठी आपण बसलो आहोत आणि जर फोनच घेऊन बसलो आपण, तर आपण मुलांना कसं सांगू शकू. आपल्या बिहेवियरवर खूप डिपेंड करतं की आपण स्वतः कसे बिहेव करतो आहोत. कारण की आपण आपल्या मुलांसाठी एक रोल मॉडेल आहोत. तर आपण कसे बिहेव करतो त्याचा मुलांवर खूप परिणाम होतो, असं मला वाटतं. परिणाम होतो. अपर्णा, तुला एक दुसरा प्रश्न विचारेन मी, आणि हा एक मोठ्या मुलांचा प्रश्न मी तुला विचारेन. तू म्हणजे नर्सरीच्या मुलांच्या वयोगटात जास्ती म्हणजे तुझा एक्सपिरियन्स असेल, पण सामाजिक रूपाने तुझा मोठ्या मुलांबरोबर पण एक्सपिरियन्स असेल, तर त्या मी तुला प्रश्न विचारते की आता आपण बघतो आहोत की आजच्या काळात फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि ट्विटर हे सगळे खूप म्हणजे लहान मुलांना, म्हणजे हे जे शाळेतली मुलं आहेत, 10-12 वर्षाची मुलं आहेत, त्यांना हे सगळं माहिती आहे आणि ह्याच्यावर ते भरपूर असतात, एकामेकांशी बोलत असतात, नवीन फ्रेंड्स करत असतात. म्हणजे कसं आहे, सीमाचा एखादा फ्रेंड असेल आणि मी सीमाची फ्रेंड असेल तर लगेच ते फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात, हा विचार न करता की सीमाचं तो फ्रेंड कोण आहे किंवा कशासाठी आहे आणि मी सीमाला विचारलंय का, असा तो त्यांच्या मनात प्रश्न येत नाही. मग त्याने आणि काय होतं, आपण जर समोरासमोर फेस टू फेस संवाद केला कोणाबरोबर, त्याच्यात एक समोरचा माणूस जो त्याच्या चेहऱ्याचा हावभाव असतो ते खूप कळतं आपल्याला. फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर आपण समोरचा माणूस काय विचार करतोय आपल्याला अजिबात कळत नाही.
तर तू आई वडिलांना त्याबद्दल काय सल्ला देशील की त्या वयोगटाच्या मुलांना त्यांच्याकडे ती काय म्हणतात नो हाऊही आहे, हॅव द नॉलेज इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर कसं यायचं, आणि त्यांच्याकडे खूपदा स्वतःचे स्मार्टफोन्सही असतात आजकालच्या काळात. तर काय तू सल्ला देशील त्या पेरेंट्सना? खूप छान प्रश्न आहे हा, आणि प्रत्येक जण याला फेस करतंय. कारण की काय होतंय की मुलांवरती आपण असं बसून संस्कार तर काही करू शकत नाही. ऍक्च्युली ते आपल्या वागण्यातूनच सगळं बघत असतात, आणि ह्या गोष्टीपासून आपण त्यांना थांबवू पण शकत नाही. फेसबुक, इंस्टाग्राम हे सगळ्याला ते युज टू झालेले आहे. प्रत्येकाकडे स्वतःचे फोन तर आहेतच, नसतील तरी ते कधी तुमचा फोन हातात घेऊन त्याच्यातून ते सगळं घेतील तुम्ही सांगू शकत नाही. तर ह्या गोष्टीपासून आपण त्यांना थांबवू शकत नाही, पण आपण मुलांचे मित्र होणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी थांबवण्यासाठी आपण मुलांशी सतत संवाद साधायला पाहिजे. जर का आपण त्यांच्याशी कम्युनिकेशन केलं, आपण आपल्या गोष्टी, आणि त्याची सुरुवात आपण स्वतःपासून करायची. आपण स्वतः त्यांना मित्र म्हणून आपल्या गोष्टी सांगायच्या, की अरे आज असं झालं, फेसबुक वरती मी एकाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि त्याच्याकडनं असा असा मला एक्सपिरियन्स आला. तर मग तेही त्यांच्या अडचणी आपल्याला सांगतात. खूप चांगला पॉइंट आहे, खूपच चांगला पॉइंट आहे. तर त्यासाठी आपण आपण त्यांच्याशी आपलेच विचार मांडले आणि त्यांना समजवलं तसं, त्यांना असंही वाटणार नाही की आपण त्यांना म्हणजे प्रीच करतो आहोत किंवा शिक्षा देतो आहोत. आपण स्वतःचे विचार मांडतो आहोत एवढंच वाटेल त्यांना, आणि त्याच्यातनं त्यांना शिक्षाही मिळेल ती. ते खूप चांगला पॉइंट तू. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सीमा, तुला हे विचारेन की आता हाच प्रश्न मी थोडा पुढे घेऊन जाते. आता त्याच्यात खूपशे वाईट एक्सपिरियन्सेस येतात, आणि बुलिंग, रॅगिंग, बॉडी इमेज, बॉडी शेमिंग इश्यूज, हे सगळे खूप येतात ह्या वयोगटाला. आणि ते फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून खूप सहज लोक बोलतात. म्हणजे त्या वयोगटाची मुलं खूप सहजपणे बोलतात एकामेकांबद्दल. ते काय म्हणतात दुर्व्यवहार असा म्हणू शकत नाही, पण ते शब्दांचा जो प्रयोग असतो और यूज असतो तो बरोबर नसतो. ते त्याच्याबद्दल तू म्हणजे स्वतःच्या मुलांना काय असं लेसन देशील की ज्यामुळे मुलं आपली खंबीर होतील, आणि जे बाहेरचे बोलतायत त्याचा परिणाम इतका होणार नाही. कारण की आपली मुलं खूप हळवी असतात त्या वयात, आणि लोक जे बोलतात ते त्यांच्यावर पटकन त्याचा परिणाम होतो. तर काय तू सांगशील त्याला? कोणतीही गोष्ट सेल्फ एस्टीम, आपण जे म्हणतो मुलांना सेल्फ एस्टीम किंवा सेल्फ कॉन्फिडन्स किंवा ते स्वतः काय आहेत ह्याची जाणीव करून देणं, नॉट ओनली इन दिस पॅन्डेमिक, दिस इज अ टेम्पररी फेज, ओके, बट ऍज यू आर सेइंग इट्स अ जनरल इश्यू जो पॅन्डेमिकच्या नंतरही असणार आहे आणि त्याच्या आधी असणार म्हणजे होता. सो सेल्फ एस्टीम किंवा मुलांना स्वतःच्या बद्दल एक जो कॉन्फिडन्स आतून आला पाहिजे तो विचारात नाही. तो विचार तुमच्या बिलीफने चेंज होतात, आणि तुमचं बिलीफ कसं क्रिएट होतं जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा एखाद्या प्रकारे फक्त पॉझिटिव्हली विचार करता. सगळ्यात महत्वाचं मी प्रत्येक पॅरेंट्सना सांगते की तुम्हाला कितीही राग आला, स्टॉप क्रिटिसाइजिंग युअर चिल्ड्रन, बिकॉज समटाइम्स वी ओनली, आपल्याला राग आला आपल्या मुलांचा आणि आपल्याला असं वाटतं आपण पॅरेंट्स आहोत, आपण काहीही बोलू शकतो, पण असं नसतं. समवेअर वी ऑल स्टार्ट ॲट होम, दिस ऑल गेट स्टार्टेड. म्हणजे कळलं ना नम्रता, काय होतं ना की कधीतरी आपल्याला राग आल्यानंतर मूर्ख आहेस तू, ह्या साध्या साध्या गोष्टी, किंवा यू आर डम, हा डम, आय हॅव सीन सो मेनी पेरेंट्स युझिंग वर्ड लाईक डम, यू आर स्टुपिड, यू कॅन नॉट डू एनिथिंग इन लाईफ. या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपल्या घरून जर सुरू झाल्या तर बाहेर जेव्हा लोक त्यांना ते शब्द बोलतात तेव्हा ते आणखीन त्यांची आयडेंटिटी बनून क्रिएट होतात. What we have to tell our children is, firstly, we should always avoid using such kind of words. So when we avoid such kind of words, त्यांचं ऑलरेडी सेल्फ एस्टीम असतं की नाही मी हे गोष्ट केली नाही, but that does not mean I am dumb. That just means that at this point I am not able to do it. Okay, I am not fat, I may be overweight. So there is always a better word, okay, for any negative word. If you are saying that, okay, can you do this in a better way, or this is a stupid way, how stupid you can do it,
जेव्हा आपण हे शब्द बोलतो तेव्हा कुठेतरी आपण त्यांची आयडेंटिटी घरून क्रिएट करत असतो, आणि जेव्हा बाहेरून हे शब्द येतात ना तेव्हा ते फिक्स आयडेंटिटी बनते. बट जर आपण मुलांना त्यांचं सेल्फ एस्टीम इतकं स्ट्रॉंग केलं असेल, त्यांचं बिलीफ पॅटर्न इतकं स्ट्रॉंग केलं असेल घरी, की उद्या जरी त्यांना बाहेरून कोणी काहीही बोललं तरी दॅट विल नॉट मॅटर टू देम, बिकॉज त्यांची ती नीव जी आहे ती त्यांना घरी मिळालेली आहे. दे नो व्हॉट दे आर. And as a parent, as a first guru, okay, this is created by us, the language what we use. Most of the cases which come to me, okay, and people like एक 4 वर्षाच्या मुलीला तेव्हा तिच्या चौथीतल्या मुलीला जेव्हा तिने एक इरेजर घरी घेऊन आली, ती मुली आपल्या फ्रेंडचा, तिची आई तिला बोलली अशी चोरी नाही करायची. दिस वर्ड इज नॉट इवन नोन टू हर. ओके, सो द चोरी हा शब्द आपण तिच्या डोक्यात चालला. वाय कुडंट वी से की तू चुकून आणलास का हा इरेजर? So rather than accuse children, find out the real reason behind doing that. Right. Take it a step further. आणखीन एक पाऊल पुढे टाकून मी असं म्हणेन, ना पर्स्पेक्टिव्ह शिकवा. म्हणजे तू स्वतःला, समजा मी एक उदाहरण देते, तू स्वतःला ओव्हरवेट असा लेबल दिला आहेस. तू ओव्हरवेट कोणत्या कंपॅरिझन मध्ये आहेस? कोणाबरोबर तू स्वतःला कम्पेअर करतेस? कारण की बॉडी इमेज हा आपल्या समाजातला एक खूप मोठा मुद्दा आहे, खूपच मोठा मुद्दा आहे. आणि त्या बॉडी इमेज मुळे आणि एक्सटर्नल ब्युटीमुळे खूपच लोक एक सेल्फ एस्टीम गमावून बसतात. आणि ब्रिलियंट माइंड्स जे असतात, ब्रिलियंट असतात, किंवा त्यांचं एक दुसऱ्या फील्डमध्ये एक्सलन्स असेल, एक्सलन्स दिसत नाही कारण की ते त्याच्यावरच विचार करत असतात सतत, की माझा आउटवर्ड इमेज कसा आहे. सो बॉडी इमेज प्लेज अ बिग पार्ट ऑफ इट. आय विल आस्क द पर्सन, which perspective are you looking at? Who are you comparing yourself with? And I've gone ahead and told a student to use Photoshop and see the changes that you can do using Photoshop. You know, and are those changes realistic changes? Today what you're seeing in the media, today what you're seeing everywhere, तुम्ही हे जे बघतात नट नटी, त्यांचं हे काम आहे. 3-4 तास जिम मध्ये राहू शकतात कारण की ते त्यांचंच काम आहे. शिवाय त्यांच्याकडे डायटिशियन्स आहेत, हे आहेत, ते आहेत. तुझं जर मेन काम तू डॉक्टरकीचा अभ्यास करतोयस किंवा करतेयस, ते तुझं मेन काम नाहीये. सो वाय आर यू होल्डिंग युअरसेल्फ टू दॅट स्टँडर्ड? हा संवाद जो आहे हा खूप गरजेचा असतो. आय डोंट थिंक आपण इनफ करतो तो संवाद. हा बोल अपर्णा, तुझ्या मनात काहीतरी आहे बोल. आपण आपल्या मुलांना जर का आपण यू आर द बेस्ट हा कॉन्फिडन्स दिला तर बाहेरचे काय बोलतात ह्याचा त्यांच्यावरती तेवढा असर नाही, परिणाम नाही. बरोबर, अगदी अगदी. आणि मी असं नाही म्हणेन की यू आर द बेस्ट, बट यू हॅव अ प्लेस इन सोसायटी अँड इट इज अ व्हेरी युनिक प्लेस. कारण की आपण आपल्या मुलांना म्हणू की यू आर द बेस्ट, पण बाहेर गेल्यावर ते बेस्ट नसतात, मग तोही एक लेट डाऊन होतो. तसंही नको व्हायला. पण आपण असं म्हणायचं की यू आर युनिक, ऍक्च्युअली you know, and you have qualities that others don't have. तसं बोलू शकतो आपण. आणि मला ते खूप पटलं आपण की आपण स्वतःच्या मुलांचा स्वतःच सेल्फ एस्टीम जर व्यवस्थित जपला, बाहेरची माणसंही त्यांचं काहीही म्हणजे त्यांच्या शब्दांचा त्यांना इफेक्ट होणार नाही. आणि हे मुद्दे मी का आज मेनली डिस्कस केले, कारण की मला असं वाटलं की आपण घरी बसले असताना ह्या गोष्टींचा विचार करायला आपल्याला जास्ती वेळ मिळतो. आपण ट्रॅव्हल करतो, जेव्हा आपण शाळेत जातो, तेव्हा हे सगळे विचार आपल्या डोक्यात नसावेत किंवा कमी असावेत. पण घरी बसल्यामुळे हे जास्ती विचार येतात डोक्यात, आणि म्हणून ते ऍड्रेस करणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून मी हे मुद्दे म्हणजे ऍक्च्युअली मी रिसर्च केला आणि त्याच्यावर मला कळलं की हे जे 3 मुद्दे आपण मांडले ते खूपच गरजेचे मुद्दे होते. आणि मी तुम्हाला दोघांनाही थँक्यू बोलेन आज आल्याबद्दल, कारण की हा संवाद आता आपण आपल्या स्वावलंबन फाउंडेशनच्या मेंबर्सना सांगूया, तुम्ही कंटिन्यू करा.
आणि तुम्हाला जर काही विचार असतील तर तुम्ही आम्हाला फीडबॅक द्या, म्हणजे ह्याचा पार्ट 2 करता येईल आपल्याला. जर आणखीन विचार अगदी. असतील किंवा आणखीन प्रश्न असतील आपल्याला एक Right. पार्ट 2 करता येईल किंवा कोणाला गेस्ट म्हणून Right. बोलवता येईल. तर आपण हा संवाद अगदी, आज अगदी. इथेच थांबवूया आणि हा त्यांना सांगूया की फीडबॅक तुम्ही द्या आणि आम्हाला कळवा की कसं चाललंय. ओके. अगदी अगदी. So thank you everyone for coming. Thank you both of you Thank for you. coming. And thank you Swavalamban Thank you so much. this platform. थँक्यू. तुमचे खूप